अरे ए ताई काय झालं? भाव नाही वैरी आहेस तू माझा. तुझ्या नरडीचा घोट घ्यावासा वाटायला लागलाय निवऱ्या. ताई कशाला बीपी वाढून घ्यायलीस? बस अगं गचकलीस बिचकलीस तर मला राखी कोण बांधणार? मी डुकराला राखी बांधीन पण तुला बांधायची नाही. तुला मी राखी बांधली, भाऊबीजेला ववाळलं, गायकवाडांच्या घराची राख रांगोळी कर एवढी साधी भाऊबीज मागितली होती. ती तर तू दिली नाहीसच आणि जाऊन त्यांचं भलं करतोस रे वैऱ्या. ए ताई तू तुझी पोरगी डोक्याने चक्र व्हायचा म्हणून ही गत झाली आहे तुमची. अगं तुला चांगली भाऊबीज द्यायला लागलोय तर तू स्वतःची राख रांगोळी करायला लागलीस होय. माझी कसली भाऊबीज? गायकवाडांचा सत्यानाश करायचा एवढंच म्हटलं होतं मी तुला. तेच करायलोय. एक मिनिट थांब. अक्का ए अक्का ही सटवी आली काय माझ्या समोर परत? आता हिला मी जित्त सोडत नाही. ए ताई तू हिचा जीव घेतलास तर गायकवाडांचा सत्यानाश कोण करणार? हा का उगा स्वतःच्या पायावर धोंडा भरून घ्यायलीस? म्हणजे ही माधुरी तिथं सून बनून जाणार आणि त्या घराची वाट लावणार. जे तुझ्या ड्युटीला जमलं नाही का नाही तीही माझी वाघीण करून दावणार. ही तर हमाल बनून राहते त्या घरात. ही कसली वाट लावते हे? तुला डाऊट आहे काय? ह्या म्हातारीला ए आवाज खाली नाही ते हितच जीभ हात सोडून हातात देईल. उगा साहेबाची बहीण आहे म्हणून आता पत्तर गप बसलो. सांगा ए ताई तू उगा कशाला तिच्या नादाला लागतीस? लय डेंजर पोरगी ही सुरक्षी बायको म्हणून त्या घरात जाणार आणि मग एक एक करत रानाला एकटं पाडणार. आणि एकदा का राणा एकटा पडला काय गायकवाडांचा सत्यानाश झालाच म्हणून समजा. हा आणि राणा नसला की गायकवाडांचं काय होतंय हे बघितलंय ना हो तू? 2 वर्ष रास करत होती तुझी ती सर्किट पोरगी. मग ही माझी वाघीण काय करल याचा विचार कर जरा. म्हणजे तू हिला? वय मीच बहिणीनं कवा नाही तर काहीतरी मागितलं होतं मग देणार नाही का मी तिला? कसं आहे ताई मला का नाही डायरेक्ट वाकड्यात चिरता येत नाही म्हणून ही माधुरी हिच्यावर विश्वास ठेवा पाहिजे. लय भारी बोल आहे ती. 2 मर्डर 12 हाफ मर्डर 30 दरोड आणि 17 किडनॅपिंगच्या केसेस आहेत तिच्या नावावर. काल मी तुला पोरी नाही ते बोलले रागाच्या भरात काय तर बोलून गेले. काही मनाला लावून घेऊ नकोस. हा तुम्ही लाख शिव्या द्याव मला माझ्या अंगाला काही भूक पडत नाही. पण हा कुणी आपल्या अंगाला हात लावला तर त्याचा हात कलम करतो मी. काल मी तुझ्या अंगाला हात लावला होता. मला माफ कर. मी इथं पुढे हात नाही लावणार. इथनं पुढं माझ्या संगत इज्जतीत वागायचं आणि मी सांगल तेच करायचं. करणार चंदे उद्यापासून ही सांगल तसं वागायचं. हा वागल किती वागल. हा वागल. आपण सगळे मिळून गायकवाडांच्या घराची राख रांगोळी करायची. करायची म्हणजे काय? करायचीच. मी करणार. तुम्ही समद्याने नुसतं बघत राहायचं. मामा अंजली बरं झालं आलीस.
मी ताईला समजत होतो, म्हणजे ताईला समजून सांगितलंय. तिला लग्नाला तयार केलं सूरजच्या. होय काय ताई, होय ना? होय होय. काय आहे ताई, म्हणजे काय झालं तरी युवराज नातू आहे तुझा, नाही का? त्याच्या भल्यासाठी का होईना हे वैर तुला संपवावं लागणार आहे. काय इथनं पुढं गायकवाडांच्यात जायचं नाही. आणि काल जो काय तमाशा केला का नाही, इथनं पुढं करायचं नाही. हा माधुरी, तू जर का इथे येणार होतीस तर तुम्हाला आधीच का नाही सांगितलं? ते मामांचा फोन आलता मला. तुम्हाला ते सांगायची हिंमत नाही झाली जी. आणि त्यात मम्मीने काल जे काय केलं ते लय वाईट केलं बघा. म्हटलं वैर घेऊन कोणाचं चांगलं झालंय, गोडू गुलाबीने काही समजावं त्यासनी म्हणून इथं आलतो जी. आणि मला वाटलं त्यासनी भेटलेलं तुम्हाला नाही आवडणार, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून नाही सांगितलं जी. पण माझं चुकलंच बघा, मला खरंच माफ करा. नाही नाही, तुझं काही नाही चुकलंय. उलट तू जे केलंस ना ते अगदी बरोबर आहे. वैर चांगलं नसतंच. मम्मी, झालं गेलं सगळं विसरून जा, नव्याने सुरुवात करा. वय वय तसं मी पोरीला माफ केलंय. येऊ काय मी निवऱ्या? आम्ही येतो आता. चालेल. बरं जपून जा बरं का ताई. आणि हा, मी जे काय सांगितलं का नाही ध्यानात ठेवायचं. इथनं पुढं भांडायचं नाही. ये. मामा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. चालेल, ये. बोल, काय म्हणतेस? काही नाही, म्हणजे माधुरी चांगलीच मुलगी आहे मामा, त्यात काही शंकाच नाही. पण आता ती आमच्या घरात लग्न करून येणार आहे म्हणल्यावर तिच्याबद्दल थोडी माहिती घ्यायलाच पाहिजे ना. विचार की. हेच की ती कोण आहे आणि तिचे आई वडील कुठे असतात, काय करतात, हे सगळं. अगं मी गॅरंटी घेतली आहे ना माधुरीची, तेवढं पुरं नाही होय? नाही तसं नाही, पण जरा माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना. म्हणजे तिच्या घरच्यांना लग्नालाही बोलवता आलं असतं. आता तुला खरं खरं सांगतो, माधुरीला आईबाप नाहीत. या दुनियेत जर तिचं कोण असेल का नाही ते फक्त मी आहे. म्हणजे म्हणजे माधुरी अनाथ पोरगी आहे. ते वनश्री अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. जेव्हा केव्हा मी त्या अनाथ आश्रमात जायचो का नाही तेव्हा तिचा चांगुलपणा मला कळत होता. लहानपणापासूनच लई लळा लावला त्या पोरीनं मला. जेव्हा तुम्ही सूरजच्या लग्नाचं बघत होता तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त न फक्त माधुरीच आली. मग म्हटलं चला बोलून बघूया तुमच्याशी. आणि तुम्ही बी होय म्हणलात. हा, पण ती अनाथ आश्रमात राहते हे सांगायचं राहून गेलं. ती चूक झाली माझी. आता तुम्हाला अनाथ पोरगी चालत नसेल तर मग राहू दे. नाही नाही, असं काही नाही मामा, शेवटी माणूस महत्वाचा. आणि मी सहज माहिती म्हणूनच विचारत होते, बाकी काही नाही. काय काळजी करू नकस, माझ्या पुरीसारखीच आहे ती. तिची 100% गॅरंटी आहे मला. मग ठीक आहे. बरं, आता 2 दिवसात लग्न आहे तेव्हा तुम्ही यायचं बरं का? अरे यायलाच लागणार, नाही तर कन्यादान कोण करणार? बरं मी येते. माधुरी, मी घरी निघते, तू येतेस? अरे लय दिसाने आलेले घरला. बसू तू जरा आमच्यासोबत गप्पा मारी. हा, परत तुमचीच आहे ती. बरं ठीक आहे, थांबू दे तिला, मी निघते. चाल.
मग काय गोष्ट ऐकली हिला? तुला अनाथ पोरगी बनवले, सांगितलंय माझ्या पोरीसारखीच आहे म्हणून. ना तुझी गॅरंटी घ्यायला लागली मला. आणि काय ते वनश्री अनाथ आश्रमात तू वाढली आहेस हे ध्यानात ठेवायचं. मला ऐन टायमाला नाव बस घेण्यात येणार म्हणून इथल्याच एका अनाथ आश्रमाचं नाव ठोकून दिलं. आणि ही मास्तरीन तिथं माहिती काढायला गेली तर? नाही नाही, तिचा विश्वास बसलाय माझ्यावर. तू लोड घेऊ नकस. तू फक्त आता तुझ्या लग्नाच्या तयारीवर ध्यान दे. राणा ना याचं काय करायचंय? हे बघ, तारखेनुसार नोंद करून घे आणि समजा स्टेशन डायरीतली. बर. बोला की. हॅलो, कुठे आहात तुम्ही? अहो स्टेशनात आहे. बोला की काय झालं? हो ऐका ना, मी मामांशी बोलले. माधुरीला मामांशिवाय दुसरं कोणीच नाहीये. म्हणजे ती अनाथ आश्रमात वाढली आहे. अनाथ आश्रमात? हो, लहानपणीच तिचे आई बाबा वारले. मग मामांनी तिला त्यांच्या घरी आणलं होतं. असू दे की, आपल्याला माणूस महत्वाचा. हो. बरं, पण आता लग्नात माधुरीचे कोणीच नातेवाईक नसणार. अहो असं काय म्हणताय? आपण आहोत की तिचे नातेवाईक. हो, आणि तिकडे जाऊबाईंच्या मम्मी सुद्धा आल्या होत्या. काय? हो, मामांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. यापुढे सूरज भाऊजी आणि माधुरीच्या संसारात लक्ष घालायचं नाही अशी ताकीदच दिली आहे त्यांनी. मामांनी एक भारी काम केलं बघा. हो, मामा आपल्यासाठी एवढं सगळं करतायत आणि मी मात्र माधुरीची चौकशी करायला गेले होते तिकडे. मामांनी आता माधुरीची सगळी जबाबदारी घेतली आहे. मला तर अगदी ओशाल्यासारखंच झालं. असू द्या, खात्री करून घेतली असं म्हणा आणि सोडून द्या. बरं आहे का? तुम्ही उगा आता टेन्शन घेऊ नका. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हो, मी तयारीला लागते, पण तुम्ही पण पाहिजे आहात. तुम्ही आत्ताच्या आत्ता सुट्टीचा अर्ज टाकून द्या. सुट्टी? हो, मग काय तुम्ही तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आणि आम्ही इकडे तयारी करायची, असं करायचंय का? नाही नाही नाही, ठीक आहे, मी टाकतो अर्ज. हा टाका. बरं बरं, ठेवू का? हा. जैन साहेब, एक काम होतं. तू परत त्या टोळीच्या केस बद्दल काय सांगणार असशील तर अजिबात सांगू नको. अहो नाही साहेब, जरा घरचं काम होतं. काय? भावाचं लगीन आहे, तेव्हा जरा सुट्टी पाहिजे होती. ठीक आहे. अरे लग्न काय परत परत होतं का? तू एक काम कर, अर्ज दे, मी बघतो काय ते. ठीक आहे. आणि बघ, काही इमर्जन्सी निघाली तर तुला मात्र ताबडतोब यावं लागेल. अहो चालते की साहेब, ड्युटीसाठी कवा बी हजर. ठीक आहे, येतो. जैन साहेब, माधुरीला आईबाप नाहीत. या दुनियेत जर तिचं कोण असेल का नाही ते फक्त मी आहे. माधुरी अनाथ पोरगी आहे. वनश्री अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. थांबा थांबा थांबा, इथेच सोडा. किती झाले? हे घ्या, राहू द्या. बोला, काय काम होतं? मला तुमच्या इथल्या एका मुलीची माहिती हवी होती, मिळेल का? नाही हो, तशी देता येणार नाही. अहो बघा ना प्लीज, महत्वाचं आहे माझ्यासाठी खूप. अहो किती पण महत्वाचं असू द्या, तशी माहिती देता येणार नाही. हे बघा, तुम्ही जरा माझी गरज समजून घ्या ना. एका घराचा प्रश्न आहे. माहिती मिळाली ना की ती फक्त खरी आहे का खोटी आहे एवढंच फक्त मला बघायचं आहे. अहो सांगितलं तुम्हाला एकदा, तशी देता येणार नाही माहिती. अहो प्लीज माझी गरज समजून घ्या. महत्वाचं आहे खूप. अहो नाही देता येणार म्हणून सांगितलं ना. प्लीज प्लीज एकदा बघा ना प्लीज.
अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला, तशी माहिती देता येणार नाही म्हणून. अहो असं काय करता, एकदा ट्राय तर करा, महत्वाचं आहे खूप. काय झालं? मॅडम, शाबाई एका मुलीची माहिती विचारत होत्या. अशी कुणालाही माहिती सांगता येत नाही आम्हाला. हे बघा, मला माहिती आहे हे सगळं, पण ही माहिती मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इथल्या अनाथ आश्रमातल्या एका मुलीला आमच्या घराची सून करून घेतोय. मला फक्त काही बेसिक प्रश्न विचारायचे. ती अनाथ आहे हे माहिती असूनही तुम्ही लग्न करायला तयार आहात? हे बघा, आम्हाला फक्त माणूस महत्वाचा आहे. मी तिच्या आई वडिलांबद्दल, खानदानाबद्दल काही प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. मी फक्त साधे काही बेसिक प्रश्न विचारणार आहे. आणि मी सुद्धा एक शिक्षिका होते, मला सगळे नियम माहिती आहेत. मला फक्त माझ्या घरासाठी माहिती हवी होती, तेवढंच. प्लीज आता नाही म्हणू नका, प्लीज. बर ठीक आहे. नाव काय मुलीचं? माधुरी मोरे. जीवन, माधुरी मोरेचा रेकॉर्ड चेक करा जरा. हा मॅडम. थँक्यू. माधुरी सरनाईक. सनिदा, सनिदा, सनिदा. नमस्कार आबा, आशीर्वाद असू द्या. सनिदा. हो बस की. हाय हाय. काय फोन केलतास? काय काम होतं काय? तेच हो, गावात रोजगार निर्मिती केंद्र चालू करायचं म्हणतो. कशाला? अहो कशाला काय, आपल्या गावातली पोरं नुसती राजकारणावर चर्चा, नाहीतर बोंबलत सेल्फ्या काढत फिरतात. म्हणजे काहीतरी कामधंदा करू देतो. हो बरं आहे, सरपंच म्हणून कामाला लागलास म्हण की. अहो काहीतरी करायला पाहिजे, नाही पुढल्या वेळा कोण निवडून देईल. नाही आता ते रोजगार निर्मिती करायचं म्हटल्यावरती तुमचे ते मामा, त्यांचं लय बिझनेस आहेत म्हणून. मग त्यांच्याशी आपण एकदा चर्चा करूया की. करूया. खरं 4-8 दिवस थांब जरा, ते जरा मी बी बिझी आहे. बिझी कशात? लग्नात. कोणाचं? माझंच की. हो सनिदा, मीच गावलो का काय तुम्हाला? हा अरे काय खोटं वाटलं हो तुला? मग गोदाक्का, गोदाक्का. काय रे सूरज? इकडे त्याला सांग कुणाचं लगीन आहे ते. अरे कुणाचं म्हणजे? सूरजच की. अवद्या तू बी ये काय लग्नाला? अहो सनिदा, अहो आपलं काय ठरलेलं, आपण लगीन करायचं नाही म्हणून बायकांच्या फांद्यात पडायचं नाही. अहो आपण बायकांशिवाय राहायचं असं ठरलेलं. अरे मुडद्या अवद्या, तू एक बिन लग्नाचा राहिलायस, राहा की. सूरजला नका भरीस पाडूस. सूरजचं लगीन होणार म्हणजे होणार. मग आता काय बोलणं संपलं. तोंड तर गोड करा की. हा मी काय म्हणतोय का का, शिरा करा की शिरा. हा करते. जीवन जरा व्यवस्थित बघ. नाही मॅडम, या नावाचं कोणच सापडत नाही. मला इथं असलेल्या प्रत्येक मुलामुलींची माहिती आहे, पण एखादं नाव निसटून जाऊ नये म्हणून त्याला बघायला सांगितलं. माधुरी मोरे नाही, आमच्याकडे कोणी मुलगी नाही हो. पण मला तर हेच नाव सांगितलं होतं. एक मिनिट. हे बघा, ही मुलगी तुम्हाला ओळखता येते का? मी दुसरा फोटो दाखवते. हा हे बघा. तुम्ही पण बघा ना. ही मुलगी इथं कधीच नव्हती. ठीक आहे, थँक्यू.